ए भावड्या, पुढं चालला पुढं. थांब जरासं थांब. काय बोलत होता मित्रासोबत? मी ऐकत होतो ना. हां, तुझी रील किती के गेली, माझी रील किती के गेली. हां, ते म्हणतो 50K गेली, कोणी म्हणतं 70K गेली. काय गेली रे भावड्या? रील गेली. अरे भावड्या, आज रील घालायचं वय नाही रे, आज अभ्यास करायचं वय आहे. या रीलच्या 50Kच्या ऐवजी माझं असं म्हणणं आहे, 50K ऐवजी 70K ऐवजी रील लोकांपर्यंत घालायच्या ऐवजी ते काय आपल्या फायद्याचं आहे का? नाही ना रे. त्यासाठी हे विचार कर ना, मी 70K फ्युचरमध्ये असं करिअर घडवीन, असं करिअर घडवीन की मी माझी सॅलरी 70K राहील, 50K राहील, 90K राहील. हां, या रीलचा केमध्ये विचार करण्यापेक्षा सॅलरी तेवढी गेली पाहिजे फ्युचरमध्ये, हे विचार करून कामाला लागणार आहे भावड्या. चल मग, तुला आहे ना मी सोबत, आहे ना. तुझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी सोबत राहीन भावड्या, आणि ते पण फ्रीमध्ये. शब्द आहे हा आपला. चल मग समजून सांगतो बघ. 5 दोन्ही 10. तू काय म्हणणार? 5 दोन्ही 10, 10 4 दोन्ही 8. 8 ऑप्शनमध्ये आहे का रे भावड्या? नाही. चला आयडिया सांगतो, सिंपल आहे. 5चा वर्ग कर बरं, किती आला? 25. म्हणजे दोघांचा गुणाकार कर बरं, किती आहे? 5 दोन्ही 10. असे 10 आलेले. असं रिजनिंग असतं थोडं. मला माहिती आहे रिजनिंग म्हणजे काय माहिती आहे तुला? जे तू विचार करतो त्याच्या अपोजिट जे गणित असतं ना, त्याला रिजनिंग म्हणतात भावड्या. चल मग, गपकन याचं उत्तर काढणार, खपकन माझ्या भावड्या पण फेकणार, तायडी सुद्धा फेकणार. फेक मग खपकन. आणि लाईक फॉलो काय काढून म्हणते ती कर, नाही ते खड्यात जाऊ तिकडं. तुझ्या मित्रांना सुद्धा शेअर करणार बरं काय भावड्या. चल मग, लाग कामाला.